नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे मित्रांनो, एम-एस-सी तर्फे इथं भरती निघालेली आहे परिवहन कार्यालय पुण्याकडून. तर तुम्हाला इथे चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे मित्रांनो. कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे, त्याचा जी-आर आलेला आहे मित्रांनो. संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. अप्लाय करायचं कसं आहे आणि कोणते-कोणते पदे असणार आहे, पगार किती असणार आहे, बाह्ययंत्रद्वारे भरती असणार आहे मित्रांनो. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे. आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, WhatsAppवर, Insta आयडी, Facebook आयडी फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती निघालेली म्हणतात त्याचा जी-आर आहे परिवहन कले पुणे आणि 8 मंडळ स्तरीयवरील विभागीय कार्यशाळा येथे बाह्य यंत्रणेद्वारे आउटसोर्सिंग घेण्यात येणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या सेवेकरिता येणाऱ्या खर्चीस प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे मित्रांनो. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाकडून तारीख दिनांक 17 जुलै 2025 चा लेटेस्ट जी-आर असणार मित्रांनो. त्यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे. उपसंचालक आरोग्य सेवा परिवहन पुणे यांच्या अधीनस्थ 8 मंडळ स्तरावरील विभागीय कार्यशाळा येथे सन 2025-26 या कालावधीसाठी विभागीय कार्यशाळेच्या सुरक्षेकरिता तसेच कार्यालय परिसरात ठेवण्यात आलेले शासकीय वाहने व मालमत्ता यांच्या सुरक्षेसाठी जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ पुणे यांच्याकडून सुरक्षा रक्षकाची सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत शासनाच्या विचारधारणा होती मित्रांनो. या संदर्भात पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे मित्रांनो. ओके. त्याच्यामध्ये दिलेला शासन निर्णय उपसंचालक आरोग्य सेवा परिवहन पुणे यांच्या अधीनस्थ 8 मंडळस्तरीय विभागीय कार्यशाळा येथे सन 2025-26 या कालावधीसाठी विभागीय कार्यशाळेच्या सुरक्षेसाठी जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ पुणे यांच्याकडून सन 2025-26 या आर्थिक वर्षांच्या कालावधीकरिता 27 सुरक्षा रक्षकांची सेवा घेण्यासाठी येणाऱ्या खर्चास इथं 99,99,29,628 रुपये येणाऱ्या खर्चास मान्यता देण्याबाबतचा जी-आर आलेला आहे मित्रांनो. ओके. याची सर्व्हिस असणार आहे कॉस्ट ऑफ सिक्युरिटी सर्व्हिस फॉर 2025-26 साठी. याच्यामध्ये सर्कल दिलेलं आहे, ऑफिस वर्कशॉप दिलेलं आहे, किती पदं असणार आहे, तिथे पगार किती असणार आहे आणि ओके किती पगार असणार आहे, त्यांचा मंथली किती जणांना किती पैसे जात आहे आणि वर्षाचा किती खर्च दिलेला आहे. त्याच्यामध्ये पुण्यासाठी याचं असणार आहे, याचं वर्कशॉप असणार आहे. ट्रान्सपोर्ट हेडक्वार्टर्स पुणे डिव्हिजन वर्कशॉप पुणेसाठी 6 वॅकन्सी. त्यांना पगार असणार आहे इथं सुरक्षा रक्षकाला 30,647 रुपये. ठाण्याकरिता इथं असणार आहे डिव्हिजन वर्कशॉपसाठी 3 पदं, त्यांना पण पगार इथे असणार आहे 30,647 रुपये. ओके. नाशिकसाठी असणार, नाशिक डिव्हिजन वर्कशॉपसाठी 3 पदे, तिचे पण पगार असणार 30,647. कोल्हापूर डिव्हिजनसाठी इथं पगार असणार आहे 30,647. लातूरसाठी इथं 3 पदे असणार आहे, त्यांना पण पगार असणार आहे 30,647. छत्रपती संभाजीनगरसाठी वर्कशॉपसाठी 3 पदे, त्यांना पण पगार असणार आहे 30,647. अकोलासाठी जी पदं असणार आहे 3 पदे, त्यांच्या पण पदं असणार आहे, पगार असणार 30,647. नागपूरसाठी इथं पदं असणार आहे 3, इथं पण पगार असणार आहे 30,647. ओके. ते टोटल 27 पदे आपल्याला बघायला मिळतात. हे जे असणार आहे बाह्य यंत्रणेद्वारे आउटसोर्सिंग घेण्यात येणाऱ्या सुरक्षा रक्षकासाठी तक्त्यात दर्शवलेल्या सेवाकरिता पुढील अटी व शर्तीनुसार राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो. ओके. याच्यामध्ये बाह्य यंत्रणेद्वारे काम करून घेताना शासन निर्णयाची तरतुदीनुसार पूर्तता करण्यात यावी व शासन मान्यता दिलेल्या सुरक्षा मंडळ अथवा मेस्को यांच्याकडून सुरक्षा रक्षक घेण्यास प्रथम प्राधान्य द्यावे. त्यांच्याकडील सुरक्षा रक्षक सेवा उपलब्ध न झाल्यास सर्व रुग्णांसाठी विविध पद्धतीने ई-निविदा प्रक्रिया एका वेळी राज्यस्तरावर पार पाडून अत्यंत पारदर्शक पद्धतीने बाह्य यंत्रणेची निवड करण्यात यावी मित्रांनो. आता याच्यामध्ये दिलेलं आहे सुरक्षा रक्षकांची वेतन त्यांच्या बँक खात्यात जमा झालेल्या खात्री केल्याशिवाय पुढील महिन्यांचे देयदा केले जाणार नाही, अशा अटी टेंडर डॉक्युमेंटमध्ये आपल्याला समाविष्ट करण्यात यावी मित्रांनो. खर्च मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून करण्यात यावा व खर्च विविध पद्धतीने करण्यात यावा. ओके. आता अशा जी-आर आलेला आहे मित्रांनो. चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी असणार आहे. ओके. तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. याच्या एम-एस-सी वेबसाईट, ऑफिशियल वेबसाईट, तर जाऊन आपण अप्लाय करू शकतो मित्रांनो. त्याची ऑफिशियल वेबसाईट चेक करत राहायची. याची कधी अपडेट वगैरे आली तर लगेच तुमच्या समोर मी त्याचा व्हिडिओ शेअर करेन मित्रांनो. ओके. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला पण मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल.
जर तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला WhatsAppवरून डाउनलोड करून घ्यायचं. तिथे मी सेंड करून देईन. त्याची लिंक पण तुम्हाला इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं, चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं. असाच जॉब फॉर्च्यूसाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.